प्राशन केलं ते देवाचे देव महादेव झाले. यामधून काय शिकता येईल जीवनामध्ये? कुठल्याही कथेमध्ये आलेल्या ज्या कथा असतात ग्रंथामध्ये, ह्या भाकड कथा नसतात. या कानाने ऐकायच्या आणि त्या कानाने सोडून द्यायच्या. प्रत्येक कथेमध्ये जीवनातलं मर्म आमचं या ठिकाणी असतं, मर्म लपलेलं असतं आमच्या जीवनाचं. प्रत्येक कथेमधून आम्हाला काहीतरी जीवनामध्ये शिकता येतं. सर्व देवांनी अमृत प्राशन केलं ते देवच राहिले, पण ज्यांनी विष प्राशन केलं ते महादेव झाले. यामधून शिकायचं हे आहे आम्हाला, या जीवनाच्या प्रवासामध्ये केवळ सुखच आमच्या वाट्याला येणार नाही, दुःख पण आमच्या वाट्याला येईल. पण दुःख ज्या वेळेला वाट्याला येईल त्यावेळेला ते दुःखरूपी विष सुद्धा माणसाला पचवता आलं पाहिजे. ज्याला केवळ सुखाची सवय पडलेली आहे ना, त्याला एवढूसही दुःख जीवनामध्ये सहन होत नाही. मग थोडं दुःख जीवनामध्ये आलं की ते माणसं आत्महत्येकडे प्रवृत्त होतात, कारण सहन करण्याची शक्तीच माणसामध्ये राहिलेली नाही. म्हणून केवळ सुखच नाही तर दुःखही माणसाला पचवता आलं पाहिजे. ज्याला दुःख पचवता येतं, तुकोबारायांनी दुःख पचवलं, सदेह वैकुंठाला गेले. ज्ञानोबारायांनी दुःख पचवलं, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांना माऊलीची पदवी प्राप्त झाली. महाराज, आज एखादी आई आपल्या उदरामध्ये एखाद्या बालकाला धारण करत असेल, 9 महिने 9 दिवस पर्यंत सांभाळत असेल, तर हे जगत त्या स्त्रीला माऊली म्हणून हाक मारतं. यामध्ये काहीच मोठेपणा नाही, कारण तिने त्या माऊलीचं सर्व कर्तव्य केलेलं आहे. परंतु संसाराचा स्वीकार न करता, संसारामध्ये पाऊल न टाकता, ज्या ज्ञानोबारायांना वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी हे संपूर्ण जगत माऊली म्हणून हाक मारतं, ती ज्ञानोबारायांची सर्वात मोठी श्रीमंती आहे. या जगातावरती असलेले सर्वात मोठे उपकार आहेत ज्ञानोबारायांचे. मी सांगत असते, आपला जन्म साधू संतांच्या नंतर झाला हे आपलं परम भाग्य आहे. कदाचित आपला जन्म ज्ञानोबारायांच्या आधी झाला असता, तुकोबारायांच्या आधी झाला असता, तर आपल्याला ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान कुठे कळालं असतं महाराज? तुकोबारायांच्या आधी आपला जन्म झाला असता तर गाथा माणसाला कुठे कळाली असती? काही लोक म्हणतात गाथा माणसाने का वाचावा? त्याचं कारण आहे, माणसाचा माथा ठिकाण्यावर राहावा म्हणून त्याने गाथा वाचावा. सद्ग्रंथ आमच्या जीवनाच्या कल्याणाकरिता असतात. आमच्या जीवनातले सर्व प्रश्न ज्यामध्ये भरलेले असतात ते ग्रंथ आहे. बाजारात मिळणारे पुस्तक वेगळे आहे आणि ग्रंथ वेगळे आहे. ग्रंथ साक्षात भगवान परमात्म्याचं मूर्तिवंत स्वरूप या ठिकाणी आहे. कारण भगवान परमात्मा स्वतः सांगतात, तेणेयं वाङ्मयी मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् तापनाशिनी. ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती. ग्रंथ म्हणजेच साक्षात भगवान शिव आहे. शिव महापुराण ग्रंथ म्हणजेच भगवान शंकर आहे. ज्ञानेश्वरीचं स्वरूप म्हणजेच साक्षात ज्ञानोबा आहे. गाथा वाचणं म्हणजेच तुकोबारायांचं दर्शन आहे. मी नेहमी सांगत असते, साधू संतांच्या चरणाचा प्रभाव एवढा मोठा आहे महाराज. संत ज्या वाटेने गेले ती वाट पण विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबारे ज्या वाटेने गेले ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. पण आज दुर्दैव वाटतं सांगताना, माणसाची वाट लागली तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाहीच म्हणतावरून. आज माणसाची वाट लागली तरी त्याला विठ्ठल म्हणावं वाटत नाही. जनाबाईचं नाव ऐकलंय तुम्ही? जनाबाईच्या चरित्रात कुठंतरी तुम्ही असं वाचलं किंवा ऐकलं का की जनाबाईने सगळं सोडून दिलं आणि एका आसनावर बसून जनाबाईने माळेचा जाप केला? ऐकलं नाही. हरी बोला देता, हरी बोला
करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम अशी भक्ती माझ्या जनाबाईने केली. जनाबाईने गौऱ्या सुद्धा थापल्या महाराज. जनाबाईने नामदेव महाराजांच्या घरचं धुनी भांडी पाणी भरणं सगळे कामं केले. जनाबाईने गौऱ्या पण थापल्या. पण जनाबाईच्या भक्तीचा परिणाम एवढा मोठा होता, ज्या गौऱ्या जनाबाईने थापल्या त्या गौरीतून पण विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. जनाबाईने जी गौरी थापली त्या गौरीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. पण मी सांगत असते, आज माणसाच्या गौऱ्या मसनात गेल्या तरी त्याला विठ्ठल म्हणावंसं वाटत नाही. ही शोकांतिक आहे. काही लोक म्हणतात भजन करणं हे काय आमचं काम आहे. मग कोणाचं काम आहे? आठवा त्या ध्रुव बाळाला ज्याने 5 वर्षात नारायणाची प्राप्ती करून घेतली होती. आठवा त्या भक्त प्रल्हादजीला जन्म असुर कुळात झाला, राक्षसांच्या कुळात झाला, तरी सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये सोडली नाही. अखंडपणे भक्ती केली भगवान परमात्म्याची. म्हणून महादेवाची भक्ती सुद्धा आम्हाला या ठिकाणी करायची आहे. महादेवाचं चिंतन करायचं आहे आणि पूर्णपणे चिंतनच करायचं. एकदा एका माता भगिनीने कथेमध्ये तुरीच्या शेंगा आणल्या होत्या दाणे काढण्यासाठी. म्हणे कथा पण ऐक नव्हते दाणे पण काढ नव्हते. काही महिला मंडळी कापूस घेऊन येतात वाती करायला.